बाबुळगाव नगर पंचायतने डम्पिंग ग्राउंडसाठी गणोरी शिवारात घेतलेला शेत पुन्हा वादाच्या भवरात सापडला आहे. आता जे मुरुम आणि जे पाईप टाकले आहे ते कोणत्या ते रस्त्यावर टाकलेले आहे. बिलकुल ते रस्ता कोणाचा आहे मग? रस्ता कोणाचाच नाही तो, म्हणजे तात्पुरता आम्ही शेतात जाण्यासाठी आम्ही कॅनलवाल्यांना रस्ता थोडासा करून मागितला होता इथून आमच्या शेतामधून. म्हणजे आमच्या वाकडेंचं शेत आहे, त्या वाकडेच्या शेतालाच असं काटाकाटाने रस्ता केला होता तो, आणि इकडून निलेश भाऊचं शेत आहे. मग डम्पिंग ग्राउंडला आजूबाजूला कुठून जाण्याचा मार्ग? रस्ता नाही, डम्पिंग यार्डला रस्ताच नाही आहे. त्यांनी प्रूफ करून द्यावा की रस्ता आहे म्हणून या शेताला. बाबुळगाव नगर पंचायतने या शिवारात घनकचरा डेपोकरिता शेत खरेदी केली. या घनकचऱ्यामुळे दुर्गंधी व डुकरांचा त्रास वाढणार असल्याने या शिवारातील शेतकऱ्यांनी कचरा डेपोला विरोध दर्शविला आहे. या संबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सुद्धा देण्यात आले, परंतु या तक्रारी शहानिशा अद्याप झाली नसताना येथील मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी सोटे यांनी घनकचरा डेपोचे रस्त्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या अगदी वडवटी रस्त्यावर मुरुम व तसेच सिमेंटचे मोठमोठे 4 बंबे टाकून ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात ट्रॅक्टर बैलबंडी जाऊ शकत नसल्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नगरपंचायतने खरेदी केलेल्या शेतात जाण्याकरिता रस्ताच नाही असा आरोप तक्रार करता शेतकऱ्यांनी केला आहे. आम्ही शेतात गेलो आज सकाळी, तिथे आम्हाला 4 पाईप पडून घेतले. आम्हाला ते रस्त्यात पाईप पूर्ण रस्त्यात पडून आहे, आम्हाला तिथून जाता पण येत नव्हतं. आणि तेवढ्यातच नगरपंचायतच्या मुरुमाच्या गाड्या आल्या. आम्हाला शेतकऱ्याला या नगरपंचायतने विश्वासात कधीच घेतलं नाही आणि डायरेक्ट मुरुम बोलावला. तर आम्ही त्यांना विरोध केला, इथे मुरुम टाकू नका बा, कारण की आम्ही वारंवार त्या शेताबद्दल कंप्लेंटा केल्या. इथे डम्पिंग यार्ड तुम्ही घेऊ नका बा, भविष्यात आम्हाला याचा खूप त्रास होणार आहे आणि आमच्या शेतीचं व्हॅल्युएशन पण कमी होणार आहे. आणि पुढे जाऊन आम्ही शेती करायची कशी? तिथे पन्न्याचा त्रास, डुकराचा त्रास आणि ढोराचा त्रास. आधीच तर आम्ही शेतकरी सर्व त्रस्त आहे भाव नसल्यामुळे वेगवेगळ्या कारणाने. आणि जर हे असं जर झालं तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही बा. जे नगरपंचायतनं डम्पिंग ग्राउंड जे घेतलेलं आहे शेत, त्या शेताला जाण्यासाठी मार्ग रस्ता आहे का? नाही, बिलकुल रस्ता नाही त्या शेताला. कारण की ते शेतच वाकड्यांचं शेत त्या पूर्ण कॅनलच्या भिंतीपर्यंत येते आणि कॅनलची भिंत म्हणजे हे त्या शेताचा रस्ता नाही ना सर. मग आता जे मुरुम आणि जे पाईप टाकले आहे ते कोणत्या ते मार्गाने रस्त्यावर टाकलेले आहे. बिलकुल ते रस्ता कोणाचा आहे मग? रस्ता कोणाचाच नाही तो, म्हणजे तात्पुरता आम्ही शेतात जाण्यासाठी आम्ही कॅनलवाल्यांना रस्ता थोडासा करून मागितला होता तिथून आमच्या शेतामधून. म्हणजे आमच्या वाकडेंचं शेत आहे, त्या वाकडेच्या शेतालाच असं काटाकाटाने रस्ता केला होता तो, आणि इकडून निलेश भाऊचं शेत आहे. मग डम्पिंग ग्राउंडला आजूबाजूला कुठून जाण्याचा मार्ग? रस्ता नाही, डम्पिंग यार्डला रस्ताच नाही आहे. त्यांनी प्रूफ करून द्यावा की रस्ता आहे म्हणून या शेताला. नगर पंचायतने तिथे काम चालू करून आमचा शेतकऱ्याचा वळवाटी असलेला रस्ता अडवलाय. त्यामुळे आमचे आता तिथे ट्रॅक्टर बैलबंडी कुठल्याही प्रकारचं वाहन घेऊ शकत नसल्यामुळे आमच्या शेतीत हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तरी सदर रस्ता, वळवाटीचा रस्ता दुरुस्त करा, तिथे डम्पिंग ग्राउंड न होण्याची आमची पूर्ण मागणी आहे. तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा निकाल न लागता त्यापर्यंत त्यांनी कोणतेच काम चालू करू नये अशी आमच्या इथे शेतकऱ्याची मागणी आहे.